57च्या उलटे चांगले अरे 50 पुढे. तुला किती रे काय ना 61 मार्क पडले 61. सुपे करला ना. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन तडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. 1 मे तुम्हाला व तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या भव्य शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. तर 11वीचा रिझल्ट घ्यायला चाललोय, बघू नाहीतर मग नसतो घेतो. पळा पास व्हायचे ना. दुसरी नव्हती का बरोबर. येतीच नाही मला ती. हे कर ना लावतो ते. तू हे इकडचं लाव. नाही नाही तसं नाही. हा लाव तसं लाव. चलतो आपण नात करतोय. जुगाड आहे बाबा आपल्याकडे. बाकीचं काही असू द्या रे. एक नागपूस आणि एक तोंडपूस. चला हा चांगले अरे 50 पुढे. तुला किती रे काय ना 61 मार्क पडले 61. सुपे करला ना. मला तुला बर तुला तुम्ही चुकून पण फोन नको देऊ. झालं माझ्या घरी ते डिलीट बिलीट आणि मी डिलीट मग आपल्या तोपर्यंत मी पोस्ट करणार डायरेक्ट. चले जाऊ. राजने बी पास झालाय. नाही नाही रे तू टॉपर आहे आमच्यावर. अभिमान आहे मला. हा नापास नाही मला अभिमान आहे. आज मी पेढे घेऊन जाणार. चला ईश्वर चला आहे बघ. हे मा काय चुकले बघ. विदाउट ग्रेस नाही लय नाही दाखवायची. प्रायव्हसी मॅटर करी ती. ओके आपली फार वाट लागली. फक्त 7चा 8 झाला एवढंच झाले. सुपेकर सुपेकर 5 झाले. कोणाला पोट वाटत होता जमीन 61.68 बघितले नाही रिझल्ट लागव ना. बघितलं का कधी? नाही वहिले रिझल्ट लागव ना. 56.5 बघितलं का कधी? मला 57 नाही. 61.68 बघितले कधी? मला 57च्या उलटे सुरुवात आहे. परत बसायचं कमवून दिलाय. चला पटकन घरी चालला? कसं कंडी देते घराला. फादर 61.68 फादर घरच्यांना कशी कंडी करते हो? नाही, खोटं मारा सांगत मारा. आहे. एक विषय उडाला. कमबॅक सगळे 5 झाले. पप्पा नापास झालं म्हणा. ते लावून ठेवते नाही का साहेब. हे बघितलंच नाही काय किती कोणत्या विषयात किती आहेत. 5-15 विषय. ऐका ना. कायला करू बंद. मला घेऊन जा ना. या साडो येत पकडतो आमची कोणती गाडी. मला पण त्या गाडीवर हबीबी ॲट टाउन. जमतंय
युवा युद्ध काय जाऊ दे जमतंय हा म्हणून ते करतोय ना मला काम जाऊन मार मग काम काम आहे ना तुला हे पोरं दोन लय कष्टाळू रे जमतय काय म्हणते गिराईक निवांत जरा थोडं काय नंतर निवांतच व्हायचंय हा आता जवळजवळ आहे ना 12:15 वाजलेत मला आणायला चाललं विषयाचे त्यांच्या तिथं आता हे मी तुम्हाला आजच दाखवतोय ब्लॉग मध्ये पण हे रोजच रुटीन आहे असं कधी पण पळावं लागतं माल संपल्यावर काल तर मालच नव्हता आज आहे थोडा लूज माल आहे थोडा ॲडजस्ट करून विकावं लागतंय काही विषय नाही चाललंय व्यवस्थित देवाच्या कृपेने आज अगरबत्ती लावायची राहिली आपली आता ना गडबड झाली सगळी त्याच्यामुळे जरा थोडा विषय झाला म्हटलं चला काही विषय नाही कारण की त्या फुलाचा बड्डे करायचा होता पण त्या फुलाचाच फुगावला तो गेला तिकडे ऑर्डरला त्यामुळं त्याच्या नादात सगळी गडबड झाली आमची नियोजन तर काही झालं नाही पण इकडे आमचा पोपट झाला जाऊ दे म्हटलं आता माल वगैरे घेतोय तुम घरून घेतो पटकरी उरकून गिराईक थांबलेलं आहे तिकडं चाललंय अजून आज शेवटचा दिवस होता पण 4 दिवस एक्सटेंड केली यात्रा अजून बघू कसा काही रिस्पॉन्स राहतोय गिरायकाचा असं करायला लागत आहे इथं उसापाशी मोतावर कुवे का केल काही पण होऊ शकतं कधी पण येऊ शकतो जेब टाकू शकतो म्हणून आपल्याला हॉर्न वाजवत जायचं हॉर्न वाजवत यायचं त्याला सतर्क करायचं ते आपण आलोय माहिती येईल असं काही नाही माहिती जरा शिव होऊन जाईल माल घेतलाय आणि निघालोय गिराईक थांबलेलं आहे तिथं जातो रघुपती नाही का बाबा जाईल का घरी 2च गाडी काय केलं तर जाऊ दे गाडी घरी लावून आपल्याला ऐकायला नसते सोडायला कॉलेज आहे शेवटच्या यात्रेच्या दिवशी काहीतरी नियोजन व्हायला बसलंय शेवट आणि आम्हाला कळणार काय शेवटचा दिवस कोणता आहे आणि की जर होऊ शकतं दुसऱ्या दिवशी पण येईल मला जेव्हा पारडे खोलायला सुरुवात करते ना तेव्हाच कळेल आता मला मागायची ते एक जण म्हणतो की 8 दिवस वाढवली अजून 4 दिवस वाढवली 8 तारखेपर्यंत गेली आईला म्हटलं काय 15-20 दिवस नारेगावची यात्रा माहिती धिंगाणाचा किंग शीट डायरेक्ट कार्यक्रम नियोजनच टाईट एकदम सुपेकर आज पण नाही आला शेवटी म्हटलं 1 तारखेला तर दुसऱ्या बरोबर जातो काय बघून बघतो तुझ्याकडे बरं आता नाही का घरचे त्याचे ब्लॉग बघत असते मी अगो लक्ष ठेवा बरं आता आमच्यासोबत येत